24 डिसेंबर मनोज जरांगेंनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची तारीख। या अल्टिमेटमला उरले आहेत अवघे काही तास। एकीकडे सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंकडे आणखी वेळ मागतंय, तर दुसरीकडे जरांगे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसतंय। खरं तर 24 डिसेंबर पासून जरांगे पुन्हा आंदोलन करणार का या प्रश्नाचं उत्तर उद्याच्या बीडमधल्या इशारा सभेत मिळण्याची शक्यता आहे। याच इशारा सभेची तयारी कशी सुरू आहे पाहूयात। 90 एकर मैदान, भला मोठा स्टेज, 40 एकरावर पार्किंगची सोय आणि शहरभर बॅनरबाजी। हे चित्र आहे बीड मधलं आणि तयारी आहे मनोज जरांगेंच्या सभेची। बीड जिल्ह्यातून आणि मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातून समाज बांधव या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। या ठिकाणी येणाऱ्या लोकांसाठी आम्ही 300 क्विंटल खिचडी, 100 क्विंटल साबुदाण्याची खिचडी, फळे, पाण्याची व्यवस्था, बिस्किट याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या व्यवस्थेपैकी काही व्यवस्था बीड शहरातील मुस्लिम समाज बांधव असतील, इतर समाज बांधव असतील, त्यांनी ती व्यवस्था केलेली आहे। 23 डिसेंबरला म्हणजेच काहीच तासात या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची इशारा सभा होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये जय्यत तयारी सुरू झाली आहे। 90 एकरावर मनोज जरांगेंची इशारा सभा, 40 एकरावर पार्किंग व्यवस्था, 300 क्विंटल तांदळाची खिचडी, 100 क्विंटल साबुदाणा खिचडी, पाण्याच्या बॉटल्स, 10 ॲम्ब्युलन्ससह वैद्यकीय पथक, 1 SP, 5 DYSP, 80 पेक्षा अधिक PSI, 700 पोलीस अंमलदार, 600 होमगार्ड, 3 राज्य राखीव पोलीस, RCB पथक, महिलांच्या सुरक्षेसाठी 1200 महिला स्वयंसेवक सभा ठिकाणी तैनात असणार आहेत। आमचा बंदोबस्त व्यवस्थित लावलेला आहे। जे कोणी नटोरियस एलिमेंट आहेत त्यांच्यावर आमचा वॉच आहे आणि आयोजकांकडूनही त्यांना निश्चितपणे समज देण्यात येईल अशी आम्हाला खात्री आहे। आणि जी काही एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट किंवा एक आचारसंहिता या सभेच्या दृष्टीने यापूर्वीच्या ज्या सभा झाल्या त्यावेळेला त्याचं पालन करण्यात आलं होतं, तसंच यावेळेलाही करण्यात येईल। बीड जाळपोळ प्रकारामुळे खबरदारी घेत पोलिसांनी 125 मराठा समन्वयकांना नोटीस बजावल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा यांच्या तिथून रॅलीची सुरुवात होईल। साधारणतः 2 ते 2.5 तासपेक्षा जास्त रॅलीला वेळ लागणार आहे। सुभाष रोड मार्गे ती रॅली अण्णाभाऊ साठे चौकात येईल आणि तिथून पुढे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्या ठिकाणी बार्शी रोड मार्गे सभेच्या स्थळावरती पाटील मैदानावरती पोहोचेल। त्या ठिकाणी त्या सभेच्या दरम्यान 201 JCB मधनं फुलांची त्यांच्यावर उधळण केली जाणार आहे। मनोज जरांगेंनी सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिलाय, अन्यथा पुढच्या आंदोलनाची घोषणा करावी लागेल असा इशाराही दिलाय। 24 डिसेंबरच्या आत तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्यावं, मात्र पुढची जी तुमची डेडलाईन आहे ती आम्हाला मान्य नाही। आम्हाला जर तुम्ही आरक्षण जे आपलं ठरलंय त्या कागदाप्रमाणे त्यातला एक शब्द आपण घेतलाय त्याप्रमाणे आणखीन 2 शब्द त्यामध्ये घेऊन जर 24 डिसेंबरपर्यंत आपण आरक्षण द्यावं याची आम्ही वाट बघतोय। तुम्ही नाही दिलं तर आंदोलन मात्र आम्ही 24 डिसेंबरला पुकारणार आहे। जरांगेंच्या अल्टिमेटमसाठी उरलेत शेवटचे 48 तास। त्यामुळे इशारा सभेतून जरांगे सरकारला कोणता इशारा देणार हे पाहावं लागेल। 24 तारखेला मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला दिलेली मुदत संपत्ती आहे आणि त्याच्याबरोबर एक दिवस आधी मनोज जरांगे हे सरकारला कोणता इशारा देणार, काय पुढच्या मुदतीसंदर्भात घोषणा होणार, हेच या सभास्थळातून पाहायला मिळणार आहे, या व्यासपीठावरून ऐकायला मिळणार आहे। आणि म्हणूनच या सभेला इशारा सभा असे नाव देण्यात आलं आहे। कॅमेरामन पप्पू मोरकरसह गोविंद शेळके, ABP माझा, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।